भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 25 फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे भेट देत संत गजानन महाराज समाधी मंदिर येथे विधिवत दर्शन घेतले. राष्ट्रपतींच्या आगमनाने शेगाव परिसरात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी संत गजानन महाराज संस्थानाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त नीळकंठ शिवशंकर पाटील, हरिहर नीळकंठ पाटील, आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपतींनी समाधी स्थळात जाऊन संत श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. मंदिरातील धार्मिक परंपरा, इतिहास आणि संस्थांच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी विश्वस्तांकडून जाणून घेतली. भाविकांसाठी उपलब्ध सुविधा, स्वच्छता व्यवस्था आणि गर्दी नियोजनाबाबतही त्यांनी आढावा घेतला. मंदिर परिसरातील पाहणीनंतर राष्ट्रपतींनी उपस्थित मान्यवरांशी थोडक्यात संवाद साधला. संस्थांच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्याचा गौरव करत त्यांनी समाधान व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर राष्ट्रपतींचे राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या मुख्य कार्यक्रमस्थळी प्रस्थान झाले. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून प्रशासनाने चोख नियोजन. आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा.